आपण आलो आहे चांदणी ट्रॅव्हल्सला. इथे द्वारका दर्शन पूर्ण 150 रुपयामध्ये 4 स्पॉट फिरवल्या जातात. बघून घ्या, रुक्मिणी दर्शन, नागेश्वर टेम्पल, गोपी तलाव आणि बेट द्वारका. हे असं 4 स्टॉप आपल्याला फिरवलं जाते. आपला टाइम आहे दुपारी 2 ते 7 पर्यंत. आणि तुम्ही बघू शकता ही रिसिप्ट आहे. 150 रुपये पर पर्सन घेतात ते. जवळपास 7 वाजता आपल्याला पूर्ण फिरवतात. त्यांचे ओनर आहेत. सर आपलं नाम काय? प्रताप सामानी. त्यांची ट्रॅव्हल्स आता 2 वाजता निघते. त्यांनी मागे ड्रायव्हरचा नंबर आणि बस क्रमांक लिहून दिलेला आहे, बघू शकता. आता आपण 2 वाजता निघणार आहोत आणि 2 वाजता निघाल्यानंतर पूर्ण जेवढे काही स्पॉट आहेत, रुक्मिणी मंदिर, नागेश्वर महादेव आणि गोपी तलाव आणि बेट द्वारका, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेल. एका दिवसामध्ये म्हणजे हाफ डे टूर आहे हा. अर्ध्या दिवसामध्ये पण तुम्ही बेट द्वारका पूर्ण एक सकाळी पण असतो त्यांचा, सकाळी 8 ते 1 पर्यंत असतो. परंतु मला उशीर झाल्यामुळे आपण दुपारी 2 ते 7चा प्लॅन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 4 स्पॉट दाखवणार आहे. त्याच्या व्यतिरिक्तही 7 वाजता जर आल्यानंतर आपण इथे जवळचे जेवढे स्पॉट आहेत तेवढे फिरून घेऊ आणि तुम्हाला पूर्ण दाखवतो. हे बघा, त्यांचा हे दुकान आहे, मंदिरापासून जवळच आहे. चला पूर्ण तुम्हाला दाखवू शकता. आपली बस आलेली आहे, ही बस आहे. या बसने आपण आता पूर्ण द्वारका दर्शन करणार आहोत. 4 मंदिर आहेत ते फिरणार आहोत. आता आपल्याला जी सीट भेटलेली आहे ते एक्झॅक्ट समोर ड्रायव्हरच्या समोरच आपली सीट आहे. त्याच्यामुळे आता आपण मस्त पूर्ण रोडचा व्ह्यू घेत पूर्ण द्वारका दर्शन करणार आहोत. हा द्वारका दर्शन प्रवास कसा राहील ते आता तुम्हाला दाखवतच जाईल. बस निघालेली आहे, बघू शकता आपण. पूर्ण हाफ डे टूर पूर्ण करणार आहोत. आता पहिला स्टॉप कोणता असेल ते दाखवू. सिटीच्या बाहेर निघालेली आहे. नागेश्वर गोपी तलाव बेट द्वारका रुक्मिणी मंदिर आपला पहिला स्टॉप आलेला आहे. ही बस थांबली रुक्मिणी माता मंदिर, बघू शकता. इथं आम्हाला दिलेलं आहे 25 मिनिट. 25 मिनिटामध्ये आम्हाला दर्शन करायचंय. आपण आलेलो आहे रुक्मिणी माता मंदिरला, बघू शकता तुम्ही. मंदिर किती मस्त वातावरण आहे. आम्ही जस्ट आताच आलो आणि मंदिर बंद झालं. मंदिरचे पुजारी म्हणतात 20 मिनिट मंदिर बंद राहील. सगळे भाविक इथे थांबलेले आहेत. ते मारुतीचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता रुक्मिणी माता मंदिर. सध्या मंदिर बंद आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरून दाखवतो सगळं. ये मंदिर में आने वाले यात्री लोग 2 कार्य करने का महिमा, जिसमें पहला रुक्मिणी देवी का दर्शन, जिसके लिए आप दूर शाही द्वार में जाके दर्शन करेंगे। जब आप सामने उतरेंगे दर्शन के बाद वहाँ जल प्रसाद पीना, ये मंदिर का प्रसादी जल है, यहाँ जल पीने का महिमा है। और दूसरा नंबर का कार्य इसी मंदिर में यहाँ जल अपना पितरों के लिए दान करते हैं। क्यों जल का दान होता है? तो कृष्ण रुक्मिणी जी का विवाह के बाद ऋषि दुर्वासा जी को भोजन को न्योता देने गए पिंडारा, जो यहाँ से 50 किलोमीटर दूर आता है। दुर्वासा जी को जब द्वारिका में लेके आते तब आधा मार्ग पर रात आने पर माता रुक्मिणी जी कृष्ण जी से बोली कि आप मुझे जल पिलाइए। तो भूमि में भगवान ने जमीन में अंगूठा दबाए और गंगा जी को निकाले, जिन्हें चरण गंगा को नाम से जानते हैं। माता रुक्मिणी देवी कृष्ण जी दोनों ने जल पिए, पर रथ में बैठे दुर्वासा जी को पहले जल पिलाना चाहिए। गुरु महाराज का बिना आज्ञा पानी पीने पर ऋषि दुर्वासा जी क्रोधित होने थे। उन्होंने श्राप दिए कि आपका द्वारिका भूमि में पीने का मीठा पानी नहीं मिले। जमीन में आज भी यहाँ कुआ करो, बोर करो, पाताल तक खारा पानी मिले, नमकीन पानी। हम पितरों देवता को पीछे 3 चीज देते जो धर्मों में बताते, वो है पिंड, पानी और श्राद्ध देते। तो बिहार गया जी में जाके हम श्राद्ध करते हैं। बद्रीनाथ में अलकनंदा को घाट में ब्रह्म का पानी पिंड दान करते हैं। और द्वारिका मोक्ष धाम में तीरथ के हेतु से आते हैं। माता रुक्मिणी देवी को मंदिर में यहाँ काउंटर पर यहाँ जल का दान करके जाते हैं। रुक्मिणी माता मंदिराचं दर्शन झाल्यानंतर इथं प्रसाद म्हणून जल, पाण्याचा प्रसाद दिला जाते. ते जल सर्वजण पित आणि तुम्ही बघू शकता सगळे प्यायले. त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. आपल्या गाडीचाही पण टाइम झालेला, 25 मिनिट झालेले आहेत ऑलरेडी. आपण चाललोय आता. फोटो वगैरे काढत आहेत.
आपल्या गाडीचाही टाइम झाला, आपण बसमध्ये आता जातोय. खूप छान मंदिर आहे. इकडे जर द्वारकेला आल्यानंतर या मंदिराला अवश्य भेट द्या. चला आता चाललोय आपण पुढच्या मंदिराकडे. इथं दर्शन खूप छान झालं आणि इथं वेगळं काही पाहायला भेटलं. म्हणजे प्रत्येक मंदिरात आपण दर्शन झाल्यानंतर किंवा प्रसाद घेतो, इथं प्रसाद रूपी आपल्याला जल भेटतं. म्हणजे सळसळ एक इथलं जलच हे प्रसाद आहे. छान छान आहे मंदिर, अवश्य इथे भेट द्या. तुम्ही पाहू शकता इथे सध्या किती गर्दी आहे आणि मंदिरामध्ये किती गर्दी असेल माहिती नाही. चला आपण जातो आता नागेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. मध्ये जाताना बघू शकता किती गर्दी आहे. चाललोय आता मध्ये गेल्यावर तुम्हाला डिटेल दाखवलंच. दर्शनासाठी बघू शकता किती गर्दी आहे, भयानक. किती वेळ लागेल माहिती नाही, बघू आता. पूर्ण गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. आता लागलोय नेमकं मंदिराच्या दर्शनाच्या लाईनला. किती वेळ लागेल माहिती नाही. आता आम्हाला बसचा टाइम दिलेला 1 तास. 1 तासात होतंय का नाही माहिती नाही, परंतु आपण ट्राय करू की दर्शन करायचं, कारण एवढं दूर आलो तर दर्शन करावंच लागेल. बघून घ्या दर्शनाला किती वेळ लागेल माहिती नाही, परंतु आपण लाईन मध्ये तर लागलोय. बघू आता शक्य होईल तेवढं दर्शन करायचं ट्राय करू, कारण आपल्या बसनी आपल्याला 1 तास दिलेला आहे. परंतु इथली गर्दी पाहू शकता तुम्ही, गर्दी खूप आहे. दर्शन करूनच जायचंय आपल्याला. मंदिरात प्रवेश करते वेळेस लेडीज आणि जेंट्सची लाईन ही अलग होते. तुम्ही बघू शकता जेंट्सची लाईन अलग आणि लेडीजची लाईन अलग आहे. तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आत हे अशा प्रकारचं आहे मंदिर. हा मंदिराचा आजचा भाग. ज्यांना कोणाला जर अभिषेक करायचा असेल इथे, तुम्ही हे टूर पॅकेज मध्ये येऊ नका, कारण इथे खूप वेळ लागू शकतो. कमीत कमी तुम्हाला 2-3 तास लागतात इथे. परंतु असं बाहेरून दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही या टूर पॅकेज मध्ये येऊ शकता. अभिषेक वगैरे करायला तिथे वेळ लागू शकतो. बघा गाभाऱ्यामध्ये कशा प्रकारे अभिषेक होतोय इथे. आणि तुम्हाला दाखवतो मी मंदिर. भाविक चालले तर आम्ही तिथेच चाललो. तुम्ही बघू शकता खूप चांगले झाले. गर्दी आहे. आम्हाला जवळपास मला 1 तास झाला इथे लाईनला लागून. 1.5 तासामध्ये दर्शन झालं. तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे इथे. आता बसचाही टाइम झालेलाच आहे. बसकडे डायरेक्ट जावं लागेल. आता इथे हातात बांधण्यासाठी धागा भेटतो. एक धागा मी घेतलेला आहे. बघू शकता मंदिर. आता डायरेक्ट मंदिराच्या बाहेर जाणार आहे. इथे अभिषेक करण्यासाठी इथे पावती फाडावं लागते आणि प्रसाद घ्यायचा असेल तर इथून तुम्ही प्रसाद घेऊ शकता. आता मंदिराच्या बाहेर एक्झिट होतोय मी. तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो मी एक्झॅक्ट कसा आहे बघून घ्या. हा बघा एक मंदिराला राऊंड मारू आणि
जाऊ, वेळ झालेला आहे. मंदिराला प्रदक्षिणा करायची. बरेच असे शाळेचे विद्यार्थी वगैरे सहलीचे डायरेक्ट येतात इथे. हनुमान मंदिर आहे. बघू शकता. मंदिराचं दर्शन झालेलं आहे. बस आता निघेल आमची, त्यामुळे आता डायरेक्ट बसकडे चाललोय. कारण बराच वेळ झालेला आहे. बस कदाचित गेलेली असू शकते, आता माहिती नाही, कारण गर्दीमुळे कदाचित थांबलेलीच असेल. आता डायरेक्ट एक्झिट होतोय. चप्पल ठेवलेली आहे तिथे, चप्पल घेतो आणि जातो. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. कंटिन्यू गर्दी आहे इथे. खूप चांगले दर्शन झाले. इथे तुम्ही बघू शकता मंदिर किती छान दिसते. आणि पब्लिक ही कंटिन्यू आहेच, गर्दी आहे जिथे. आता जाऊ आपल्या बसकडे. चला तर निघालोय आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. छान झालं दर्शन. आता फक्त आणि फक्त एकच ज्योतिर्लिंग राहिले, तो म्हणजे सोमनाथ मंदिर, जे की पहिलं ज्योतिर्लिंग आहे. माझं शेवटचं राहिलेलं आहे, कारण 11 कंप्लीट झाले. शेवटचं ज्योतिर्लिंग आता झालं की 12 ज्योतिर्लिंग माझे कंप्लीट होतात. आता निघतोय आपण पुढच्या प्रवासाकडे. सध्या आलोय मी आता बेट द्वारकेला. बेट द्वारकेला जी बस होती ती पार्किंग मध्ये लावली आणि इथून आता 20-20 रुपये चार्ज करून ऑटो मध्ये चाललोय. 20 रुपये तिकीट आहे. बघू आता पुढे किती वेळ लागतो. पलीकडून गाडी येते, त्यामुळे मदत घेतलंय. आता इथे 1.5 तासाचा टाइम दिलेला आहे. आता लास्ट असल्यामुळे उशीर जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही. आमच्या गाडीवाल्याने काय केलं माहितीये का, तिथे सहज आम्हाला पार्किंग मध्ये सोडलं आणि इथून म्हणले तुम्हाला ऑटोनं जावं लागते. आम्हाला वाटलं काय जास्त दूर आहे, 1.5-2 किलोमीटर. त्यांनी जास्तीत जास्त 1 किलोमीटर पण नाही आणलं आणि ते सोडलं. आणि प्रत्येकाकडून आता 20-20 रुपये घेतोय. म्हणजे टोटल स्कॅम आहे. त्या ऑटोवाल्याचं, त्या गाडीवाल्याचं सगळे सेटिंग आहे. आणि हे ऑटोवाले असेच कमवतात, बाकी काय नाही. काय 20 रुपये द्यायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण असं स्कॅम पण करतात. कारण तुम्ही तिथून पैदल पण येऊ शकता. 1 किलोमीटर पण नाहीये, उससे कमी आहे. लेकिन ऑटो वाले का पूरा सेटिंग आहे. चला ठीक आहे, हे दाखवायचंच होतं मला. पाहू शकता तुम्ही बेट द्वारकेसाठी किती गर्दी आहे. आणि गर्दी कंटिन्यू असते. मंदिर थोड्या वेळात बंद होईल, त्यामुळे आपण सर्वात आधी मंदिराकडेच चाललोय. दर्शन घेऊ आणि नंतर ते सोन्याची द्वारका म्हणून आहे, त्याचं काही 40 रुपये काहीतरी तिकीट आहे आणि ते पण आपण करणार आहोत. आता मध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाहीये, त्यामुळे इथे आपल्याला मोबाईल वगैरे जमा करावं लागेल. गर्दी बघू शकता किती गर्दी आहे. बघू शकता इथून एंट्री आहे आणि मधात मोबाईल वगैरे काही अलाव नाही. इथे मोबाईल जमा करायचा आहे, तर आपण आता इथे मोबाईल जमा करणार आहोत आणि आज जाणार आहोत. दर्शन खूप चांगलं झालं. 1 तास लागला दर्शनाला. आता आम्ही जातोय बसकडे. आता मोबाईल घेतलाय. पुन्हा दर्शनाला भरपूर लोक लागलेत लाईनला, त्यामुळे काय आता तिकून फुल झाले. इकडल्या गेटने आता मी बाहेर जाणार आहे. बघू शकता लाईन किती. बघा लाईन दर्शनासाठी लागलेली. टाइम झालेला आहे. आता सरळ बसकडे जायचं आणि आराम करायचा. खूप छान दर्शन झालं. आता इथे सोन्याची द्वारका म्हणून आहे एक, पण खूप उशीर झालाय. आता मी काही तिकडे जाणार नाही, डायरेक्ट आता बसकडे जाईल. त्याचं दृश्य तुम्हाला दाखवतोय मी. इकडे प्रसादाला वगैरे तुम्हाला आहे, प्रसाद घेण्यासाठी वगैरे, आणि चप्पल स्टँड ठेवण्यासाठी आहे पलीकड, पण तुम्हालाही माहित नव्हतं. डायरेक्ट आम्ही या गेटने आलो आणि इथे चप्पल ठेवलेल्या आहेत. आता बघू चप्पल. मंदिराचं दर्शन खूप छान झालं. 1 तासाच्या आत दर्शन झालं. 1 तास लागला बहुतेक. 50-55 मिनिटांमध्ये दर्शन झालेलं आहे. जाणार आहे डायरेक्ट बसकडे. तुम्ही बघू शकता इकडे किती गर्दी आहे.
इकडून नाही, मी पलीकडून आलो होतो, पलीकडून जायचंय गडबडीत इकडे आलो मी बोलत बोलत. पण इथं काही नियोजन नाहीये, तुम्ही बघू शकता चप्पल स्टँड वगैरे आहे पलीकड, परंतु प्रत्येक लोक तिकडून आलेला तिथेच ठेवते चप्पल वगैरे. छान आहे, टाइम झालेला आहे, आता सरळ चाललोय मी. बेट द्वारकेच्या जवळच एक सोने की द्वारका म्हणून आहे, म्हणजे याच्यात कसं गोल्ड सारखी सगळे बनवलेली आणि मधात वेगवेगळ्या देवाच्या मूर्त्या वगैरे आहेत. मी बघितलं होतं युट्यूबला वगैरे. आता टाइम झालाय, बंद होईल थोड्या वेळा आणि आमच्याही गाडीचा टाइम झाल्यामुळे आम्ही निघतोय आता डायरेक्ट बसकडे. आमचं कसं एक गोपी तलाव एक पाहायचा होता, परंतु काय झालं, नागेश्वर ज्योतिर्लिंगलाच खूप वेळ लागला आम्हाला, त्यामुळे मग ते गोपी तलाव राहिलाच बघायचा. आता डायरेक्ट द्वारकाधीश मंदिराकडे जाईल, तिथे रूम केलेली आहे, तिथे आराम करेल. चलो बाय. छान झालं दर्शन बेट द्वारकेचं. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन, जे दुपारी 2 ते 8चा जो टूर प्लॅन असतो त्या ट्रॅव्हल्स वाल्यांचा, तुम्ही दुपारी 2 वाजता नका येऊ, कारण सकाळी सकाळी बघा, जेणेकरून त्यात तुमचे सर्व स्पॉट बघण्यात येतील. आता माझं कसं झालं, याच्यामध्ये गोपी तलाव पॉइंट बघायचा राहिला आणि जवळचे मंदिर आहेत ते पण बघायचे राहिले. आता उद्या सकाळी मला सोमनाथला जायचे, त्यामुळे कसं आहे, जास्त सकाळी माझी 8लाच बस आहे, त्यामुळे मला सकाळी जास्त काही स्पॉट बघता येणार नाही. मला फक्त द्वारकाधीश टेम्पलचं दर्शन घेईल मी आणि निघेल. त्यामुळे तुम्ही जरी इथे आले तर सकाळीच टूर प्लॅन करा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला सगळे स्पॉट बघता येतील तुम्हाला. त्याच्यामध्ये असा होता हा आपला द्वारका टूर. खूप छान दर्शन झाले, नागेश्वर ज्योतिर्लिंग असो, बेट द्वारका असो. आता उद्या आपण पुन्हा एकदा द्वारकाधीश टेम्पलचं दर्शन घेणार आहे. सकाळी 8ला माझी बस असल्यामुळे मी सकाळी लवकर उठून ते दर्शन घेईल आणि एकंदरीत द्वारकेचा प्रवास खूप छान झाला. तुम्ही आवर्जून या, बघा, सगळ्या गोष्टी खूप छान आहेत.